भाजपचे युवा नेते रवी लांडगे प्रभाग क्रमांक 6 मधून आगामी महानगरपालिका निवडणुकीत पूर्ण ताकदीने मैदानात उतरले असून प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे। मूलभूत सुविधा, पायाभूत सोयी आणि नागरिकांच्या गरजांवर आधारित कामे प्राधान्याने करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे। स्थानिक मतदारांचा वाढता प्रतिसाद आणि प्रचारातील सक्रिय सहभाग यामुळे लांडगे यांना मजबूत पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसत आहे। आगामी निवडणुकीत प्रभागाच्या भविष्यासाठी मतदार कोणाचा निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। जनता पक्षाच्या विचारांशी प्रामाणिक आहोत। गेल्या 40-45 वर्षापासून जरी विधानसभेसाठी मध्यंतरी इच्छुक होतो तरी त्याच विचारांमध्ये आम्ही गेलो होतो, कारण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि संघाचे भाजपाचे विचार एक आहेत। पुन्हा स्वगृही परतलेलो आहोत आणि आता काही त्याच पद्धतीने त्याच विचाराने आम्ही ही निवडणूक ताकदीने लढवणार आहोत। प्रचार सुरू झालाय, मतदारांचा कसा प्रतिसाद मिळतोय? मतदारांचा चांगला प्रतिसाद आहे, कारण या प्रभागातल्या प्रत्येक मतदारांशी आमची सामाजिक बांधिलकी तरी आहेच, पण कुटुंबाचं एक प्रेमाचं आणि सलोख्याचं नातं आहे। कैलासवासी अंकुश भाऊ लांडगे ही या प्रभागाचे नगरसेवक राहिलेले आहेत। बाबासाहेब लांडगे होते, त्याच्यानंतर आमच्या चुलती होत्या, त्याच्यानंतर मी होतो। त्यामुळे गेले 40-45 वर्षापासून प्रभागाशी लोकांशी आमचे चांगले संबंध आहेत आणि मागील 4 वर्षाच्या काळात जेव्हा प्रशासकीय कार्यकाळ होता तेव्हा सुद्धा आम्ही आमच्या स्वखर्चानी सुद्धा लोकांच्या तक्रारी निवारण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे प्रभागातील लोकांचा उत्साह तसाच आहे। निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आपले विकासाचे काय मुद्दे असतील? आता हा प्रभाग शक्यतो मूलभूत सुविधा जपण्यासाठी लागणारा प्रभाग आहे, कारण या प्रभागात कुठलेही आरक्षण नाहीये। अर्धा प्रभाग रेड झोन मध्ये आणि अर्धा प्रभाग प्राधिकरण ऍक्वायर आहे। या प्रभागात रस्ते, लाईट, पाणी, वीज याच मूलभूत समस्या पुरवण्याची गरज आहे आणि रेड झोनचा जो मुद्दा आहे तो आता आम्ही नव्याने केंद्र सरकारच्या माध्यमातून कसा सोडवता येईल त्यासाठी प्रयत्न करणार आहोत। मागच्या वेळी आपण बिनविरोध निवडून आला होता, तसंच परिस्थिती आता पण होईल का, काय वाटतं? शक्यता नाकारता येत नाही, पण आमचे निवडणुकीला सामोरे जायची पूर्ण तयारी आहे।